संजय कोण आहे? धृतराष्ट्रांच्या मंत्रिमंडळामधला मंत्री आहे, सूतपुत्र आहे आणि हा संजय व्यासदेवांचा शिष्य आहे. आणि संजयाकडे काय वैशिष्ट्य आहे मंडळीनो? संजय हा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो, दूरदर्शन. दूरदर्शन माहिती की नाही? दूरदर्शन म्हणजे हा संजय घरी बसून पाहू शकतो तिकडे काय चाललेलं आहे. कुठे? युद्धभूमीवरती काय चाललेलं आहे संजयला पाहता येते. आणि तो नुसता पाहतोय, त्याला भगवंतांचं काय चाललंय, काय बोलतायत, अर्जुन काय बोलतायत हेही तो सांगतोय. आणि जे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या मनातलं पण त्याला कळतंय की आता काय चाललंय, ते पुढे येणारच आहे आता. तर अशा प्रकारे संजय उवाच, आणि संजय म्हणतोय पहा पहा, मुलांना बोलू नका, बोलू नका, शांत बसा, हाताची घडी तोंडावर बोट, काढायचं नाही अजिबात, नाहीतर प्रसाद नाही भेटणार मग तुम्हाला. तर संजय विचारत आहे की संजय उत्तर देत आहे धृतराष्ट्राच्या विचारलेल्या प्रश्नाला. धृतराष्ट्राने काय विचारलं होतं? माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? आता काय झोपलेत का काय? युद्धभूमीवर गेलं म्हणलं काय करणार? युद्धच करणार. म्हणजे म्हणणं प्रश्न तसा खोचक प्रश्न आहे, कारण शंका आहे मनामध्ये. धृतराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहे, कारण जागेचा महिमा. धृतराष्ट्र पण ज्ञानी आहे, तसा रावण पण ज्ञानी होता. रावणाला सगळं ज्ञान होतं, आत्म्याचं ज्ञान होतं, परमात्म्याचं ज्ञान होतं, राम भगवंत आहेत हे स्वतःला माहिती होतं, पण भोग करायचा आहे ना. त्यावेळेला भगवंत जरी आले तरी मारायला तयार झालेला आहे, हा भांडण करायला तयार झालेला आहे. रावणाला सुद्धा ज्ञान होतं, धृतराष्ट्राला तर काही ज्ञान नव्हतं का? धृतराष्ट्राला सुद्धा ज्ञान होतं. धृतराष्ट्राला ज्ञान होतं, जागेचं ज्ञान होतं, धर्माचं ज्ञान होतं, आपला मुलगा नालायक आहे हे पण ज्ञान होतं. तरी सुद्धा त्याची आशा सुटलेली नाही. पण हीच आशा निराशेमध्ये बदलणार आहे मंडळीनो, थोड्याच दिवसांनी, 18 दिवसांनी. ही भगवद्गीता महाभारत सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भगवद्गीता सांगितली, ते पण सकाळी सूर्य उगवताना भगवद्गीता सांगितली. सूर्योदयाच्या वेळेला भगवद्गीता सांगितली पहिल्याच दिवशी, कारण जस्ट युद्धाला पुढं गेले, पहिला दिवस आहे आणि आता बाण घेतलेला आहे, धनुष्यबाण अर्जुनाने हातामध्ये घेतलेला आहे आणि आता निघालेले आहेत, युद्धस्थळावर आलेले आहेत, त्या कुरुक्षेत्रावरती, त्या धर्मक्षेत्रावरती पोहोचलेले आहेत. आणि पोहोचल्यानंतर तिथं काय चाललेलं आहे? 45 मिनटं. किती वेळामध्ये गीता सांगितली? 45 मिनिटामध्ये भगवद्गीता सांगितली. असं काही नियोजन नव्हतं सांगायचं भगवंताला. आणि ही गीता सांगायचा कार्यक्रम चालू आहे. कुठं चालू आहे? रथावर बसून. त्या रथावर बसून चालू आहे. बाकीच्यांना काहीच माहीत नाही कोणाला, या दोघांचं काय चाललंय ते, अर्जुन आणि कृष्णाचं काय चाललंय ते काहीच माहीत नाही कोणाला, काहीच कल्पना नाही आहे की हे गीता सांगणार आहे आणि या युद्धाच्या भूमीवरती असं एक मोठं रहस्य उलगडणार आहे, याची कल्पना जगामध्ये कुणाला सुद्धा नाही. फक्त ही संजयाला माहिती आहे ही काय सांगत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगत आहेत हे संजयाला माहिती आहे, कारण त्याला तसं आशीर्वाद प्राप्त आहे, वर प्राप्त आहे. हा संजय काय करतो? सगळं बघतो तिकडचं आणि सगळं ऐकतोय आणि धृतराष्ट्राला सांगत आहे काय काय घडलेलं आहे. या धर्मक्षेत्रावरती युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेले हे पांडव आणि हे कौरव, व्यूढम दुर्योधनस्तदा, याच्यामध्ये म्हणलेलं आहे ही सैनिकांची व्यूहरचना पाहिली. आता काय झालं? दुष्टदुम्न याचा कमांडर आहे त्या पांडवांच्या सेनेचा, आणि इकडे आमचे जे भीष्माचार्य आहेत, भीष्म पितामह, हे इकडं मेन आहेत, कमांडर आहेत. काय म्हणायचं कमांडरला मराठीमध्ये? सेनापती आहे. आणि मग आता यांनी व्यूहरचना केलेली आहे, अशी सुंदर अशी रचना केलेली आहे. व्यूहरचना म्हणजे काय? पायदळ कुठं, घोडदळ कुठं, कुठल्या वस्तू कुठं, काय कुठले लोक कुठं उभं राहणार, कसं युद्ध करणार, कुणी मारल्यावर काय करणार, आपण सगळं नियोजन लावलेलं आहे त्यांनी तिकडं. आणि विशाल सेना आहे. पांडवांकडे किती अक्षौहिणी सेना आहे? 7. आणि कौरवांकडे किती आहे? 11. या पांडवांची जी सैन्य रचना इतकी शिस्तबद्ध आहे
की ती बघितल्यानंतर असं वाटतंय की या पांडवांकडं कौरवांपेक्षा जास्त सैन्य आहेत असं वाटतंय. आणि ते सैन्य व्यवस्थित पद्धतीनं रचलेलं आहे. आणि म्हणून दुर्योधन काय केलेलं आहे, आचार्यांकडे गेला. आचार्याकडे नाही, आचार्य म्हणजे भाजीपुरी बनणारा आचार्य नाही, आचार्य म्हणजे गुरु, कुलगुरू. काय नाव त्यांचं, द्रोणाचार्य. हे द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे आणि त्यांना म्हणतोय, गुरुजी गुरुजी, अहो बघा म्हणे त्यांनी केलेली युद्ध रचनेची व्यूहसेना बघा म्हणे, त्याने किती छान केलेली आहे. आणि बोलायला प्रारंभ केला. आता या ठिकाणी तो पुढं पण बोलतोय. काय बोलतोय, पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य गुरुजी, बघा म्हणे तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना बघा म्हणे. या श्लोकावरून काय कळतंय हो, मी एक कथा सांगितली तुम्हाला. या द्रुपद राजाचं आणि या द्रोणाचार्याचं भांडण झालं होतं. वर्गमित्र होते हे आणि दोघांचं भांडण झालं होतं. आणि भांडण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं काय, या द्रुपदाने ठरवलं होतं मी त्याला असा शिष्य तयार करेन आणि त्याचं राज्य पुन्हा बळकावेन. आणि त्या द्रोणाचार्याला मारण्यासाठी या द्रुपदाने यज्ञ केला. यज्ञामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी उत्पन्न झाली. मुलाचं नाव द्रुपद, मुलीचं नाव द्रौपदी. लक्षात येते का तुमच्या, एक मुलगा आणि एक मुलगी द्रुपद महाराजांच्या यज्ञामध्ये उत्पन्न झाले होते. तो मुलगाच अशा उद्देशानं पैदा केला होता की जाऊन त्या गुरुजीला मारेल. तो मुलगा गेला, त्यांच्या शाळेत शिकला आणि गुरुजींना माहिती आहे, द्रोणाचार्यांना माहिती आहे की हा मुलगा मला भविष्यात जाऊन मला मारणार आहे. तरी सुद्धा त्याने त्यांना शिक्षण दिलं. हे घोडचूक केली तुम्ही हे त्यांना समजून सांगायचं आहे गुरुजींना. गुरुजी काही मूर्ख आहेत का? पण हा गेला आणि म्हणतो काय, गुरुजी बघा बघा तुम्ही काय केलं, त्या द्रुपदाच्या पुत्राला शिक्षण दिलं, धनुष्यबाण चालवायला शिकवलं, आज बघा म्हणे तुमच्या विरोधामध्ये तो उभा राहिलेला आहे. आता इलेक्शन चालू आहे की नाही, इलेक्शनमध्ये काय असते, ह्यांच्याच तालमीत खेळलेला असतो हा यांच्या पक्षातला असतो. पण इलेक्शन आलं कुठून काय 10-5 रुपये इकडं तिकडं मिळाले की हा पक्ष बदलून त्यांच्या विरोधामध्ये जाणार. अलग लक्षात तुमच्या. अशा पद्धतीनं ते म्हणते बघा 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 तो 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 तुमचाच विद्यार्थी आहे, बघा बघा द्रुपद. म्हणजे गुरुजीची चूक हा दाखवून देतोय. कोण? द्रोणाचार्य. कोणाला? द्रोणाचार्याला कोण चूक समजावून सांगतोय? दुर्योधन. तो म्हणते बघा तुमचाच विद्यार्थी आहे ना, तुमचाच विद्यार्थी आहे, तुमच्याच विरोधात उभा राहिलाय म्हणे. आता बघा काय करतात. म्हणजे एक प्रकारे बघा हिणवण्याची भावना आहे, हिणवण्याची. या समाजामध्ये पण काही लोक असे असतात किंवा आपल्या घरात पण असे काही लोक असतात बरं का. ते काय करतात माहिती आहे का, नेहमी खाली कसं टाकून बोलायचं, नेहमी टाकून बोलायचं की त्या दुसऱ्यामधले चांगले गुण पाहण्याचा काय त्यांच्यामध्ये दृष्टिकोनच नसतो. हा नेहमी काय करतोय, गुरुजी आहेत, गुरुजींना कसं बोलावं, आपल्या आचार्य आहेत त्यांना काय म्हणतोय, त्यांचीच मापं काढतोय. आता त्यांच्या बळावरच हे युद्ध. आता इलेक्शन चालू आहे तर याचं उदाहरण द्यायला फार समर्पक आहे या ठिकाणी. म्हणजे तुमच्याच पक्षामध्ये समजा अमुक नावाचा एक पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये एका व्यक्तीला तिकीट भेटलेलं आहे. मग ज्याला तिकीट भेटलं नाही, असे काही लोक त्या पक्षामध्ये आहेत, त्यांची पण इच्छा होती उभा राहायची, पण आमदारांनी काही झेडपीस तिकीटच दिलं नाही त्यांना. त्यांनी त्यांचा एक दुसरा माणूस उभा केला. तर तिसरा माणूस काय करतोय, मला तिकीट नाही दिलं म्हणून त्याला कसं पाडता येईल, त्याच्यात कसे दोष आहेत ते दाखवणार. काय तो जिंकून येत नसतो, काय नसते होत, त्याचा काय जास्त जनसंपर्क नाही आहे. काय तुम्ही चूक केली लय मोठी आमदार साहेब त्याला तिकीट देऊन. हा कोण सांगतो? तिसरा माणूस सांगतो त्याला, आमदाराला. मग आमदारांनी काहीतरी विचार केलेला आहे, कोणामध्ये काय स्किल आहे बघितलेला आहे. अशा प्रकारे हा दुर्योधन आहे. हा दुर्योधन काय करतोय, हा दुर्योधन त्या ठिकाणी चूक काढतोय गुरुजींची. काय तुम्ही त्या मुलाला माहीत होतं ना तुम्हाला, कशाला त्याला शाळेत घेतलं, ॲडमिशन दिलं, आपल्या शाळेमध्ये शिकवलं, ते शिकवलं, आता तोच तुम्हाला मारणार आहे. पण विधीचं विधान कधी चुकत नाही मंडळीनं. द्रोणाचार्यांना माहिती आहे, जर तो मुलगा यज्ञातनं उत्पन्न झालाय, कशासाठी उत्पन्न झालाय, मला मारायसाठी उत्पन्न झालाय, काही जरी केलं तर तुम्हाला मारणारच आहे. त्यामुळे मी माझं कर्तव्य केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी गुरुजींची चूक दाखवून दिली आणि
मग त्यानंतर त्याने अजून एक गोष्ट सांगितली, अत्र श्रीरामहेश्वास भीम अर्जुन समायुधी युधाणो विराटच्च द्रुपदच्च महारथः. अहो या सैन्यामध्ये भीम आहे. भीमाची कथा ऐकली की नाही तुम्ही? भीमाचं एक नाव आहे वृकोदर, ज्याचं पोट मोठं आहे. उदर म्हणजे काय? पोट. त्याच्या पोटामध्ये भरपूर खायला जातंय. एक गाडी भरून जरी लाडू आणले तरी तो 5 मिनिटामध्ये समाप्त करू शकतो. भीमाचं भूक पण मोठी आहे, शक्ती पण मोठी आहे, आपण पाहिलं होतं. आठवतंय का तुम्हाला? तर असा भीम पण तिकडे आहे म्हणे. आणि अर्जुन आहे, धनुर्धर अर्जुन. अर्जुनाला धनुष्यबाणाच्या विद्येमध्ये कुणी हरवू शकत नाही. तिकडं भीम आहे, अर्जुन आहे. युयुधान विराटच्च द्रुपदच्च महारथा. तो द्रुपद सुद्धा आहे, जो तुमचा शत्रू आहे. म्हणजे थोडक्यात तो काय करतोय, जाणीव करून देतोय त्यांना. तुमचे शत्रू आलेत, थोडक्यात पेटवतोय सुद्धा. आपण काय म्हणतोय, घरामध्ये कधी कधी असतं की नाही, घरामध्ये काय करतो आपण, एखाद्या व्यक्तीला राग जरी येत नसला ना, त्याला काय करतो आपण, आठवण करून देतो. मागच्या वेळेला काय झालं त्यानेच तुम्हाला शिव्या दिल्या होत्या हो. मागच्या वेळेला त्यानेच ते सगळा प्रोग्राम आखला होता. तुम्ही ना आता बरोबर वेळ आले काटा काढण्याची. असं आपण बोलता बोलता लावून देतो भांडणं. बरोबर आहे का? होय म्हणतोय. खरं बोललं काय? देवापुढं खरं बोललं पाहिजे. तर या ठिकाणी हे तेच काम करत आहे. दुर्योधन काय करत आहे, त्या आचार्यांना आठवण करून देत आहे. अर्जुन तुमचा शिष्य आहे वाटतं, त्याला पण विद्या शिकवली का नाही तुम्ही? तुम्ही तुमचा शिष्य आहे ना, तो पण तुमच्या विरोधात उभा राहिला आहे. भीम पण तुमचाच विद्यार्थी. गुरुजीच्या विरोधात सगळे उभा राहिले. कसं करायचं? आठवण करून देतोय आणि द्रुपद तुमचा क्लासमेट, वर्गमित्र, तो राजा, तो पण तुमच्या विरोधात उभा राहिला इकडे. आता सगळे आलेले आहेत. थोडं तलवारीला धार लावा चांगली. दुष्टकेतुः चेकिताण काशीराजच्च वीर्यवाण पुरुजित कुंतीभोजः च शव्यच्च नरपुंगवा. श्रेष्ठ शूरवीर बलशाली दुष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शव्य यांच्यासारखे महान योद्धे आलेले आहेत. युधामन्यूच विक्रांतः उत्तमौजाच वीर्यवान सौभद्रः द्रौपदेयाच सर्वे एव महारथः. युधामन्यू अतिशक्तिशाली, उत्तमौजा सुभद्रा पुत्र. सुभद्रेचा पुत्र कोण? अभिमन्यू फार महान आहे. धनुर्धर आहे तो सुद्धा अर्जुनासारखा. आणि द्रौपदीचे पुत्र आलेले आहेत. ह्या सगळ्यांना मारले बरं, काही मेलेत सगळे आता युद्धामध्ये. नंतर नावा लक्षात ठेवा, अनेक महान लोक इकडे आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायकाम सैन्यश्च संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. काय म्हटलं, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेना अधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. पुढचं सांगितलं सगळं. आता पुढं कोण कोण आलेले आहेत लढायला, त्यांची जाणीव करून दिली. पण आता आपल्याबरोबर कोण कोण आहेत ते सुद्धा पहा. म्हणजे आपल्या पक्षामध्ये कोण कोण आहे सगळं माहिती पाहिजे आपल्याला, तर त्याची सुद्धा आठवण करून दिलेली आहे. भवान भीष्माच्च कर्णाच्च कृपाच्च समिती संजया अश्वत्थामा विकर्णाच्च सोमदत्ती यथा एवच. हो, आपल्या पक्षामध्ये हजारो हत्तीचं बळ असणारा भीष्म आहे. भीष्म, आणि भीष्माला काय आहे? इच्छा मृत्यूचं वरदान आहे. आठवतात का कथा भीष्माची? एक प्रवचन पूर्ण झालंय त्याच्यावरती. म्हणून म्हटलं होतं सत्संग चुकला की काही लक्षात येत नाही. हे सगळं सिक्वेन्स असतो सगळा. भीष्म म्हणलं की सगळं आठवायला पाहिजे. अखंड ब्रह्मचारी, वडिलांचं लग्न व्हावं म्हणून स्वतः ब्रह्मचारी राहिले. हजारो हत्तींचं बळ त्यांच्यामध्ये, भगवंतानी देवतांनी आशीर्वाद दिला. इच्छा मृत्यूचं वरदान आहे, त्यांच्या इच्छेने मरू शकतात. ते भीष्म पितामह आहे. तिकडे भीष्म पितामहाला कुणी मारू शकत नाही, लक्षात ठेवा. मग असा व्यक्ती तिकडे आहे. आणि कर्णावरती एक लेक्चर झालेलं आहे आपलं, झालं की नाही? कर्ण कोण होता? पांडवांचा मेहुणा, बरोबर आहे का? कोण होता कर्ण? कोण होता? पांडवांचा भाऊ होता. हो, असं करतं त्याला मेहुणा कशाला बनवतो? भाऊ होता. आणि कधीचा भाऊ होता? कुंतीचा मुलगा, लग्नाच्या अगोदर झालेला. आठवते का तुम्हाला? सूर्यपुत्र. तर कर्ण जो आहे, कर्ण पण आहे बरं का आपल्याकडं. एक बघा, या युद्धामध्ये दुर्योधन जो आहे ना, त्याला 100% गॅरंटी आहे. काय गॅरंटी आहे? काही जरी झालं ना,
जोपर्यंत कर्ण आहे तोपर्यंत युद्ध हरू शकत नाही आपण. त्या कर्णाकडे एवढी पॉवर आहे किंवा तो धनुर्धर महान आहे अशी याला गॅरंटी होती. 2 माणसांची गॅरंटी होती, एक भीष्माची आणि एक कर्णाची गॅरंटी त्याला होती. आणि मग त्या ठिकाणी कर्ण कृपाचार्य, या कृपाचार्यांचीच बहीण द्रोणाचार्यांना दिलेली आहे, जुळी बहीण. अश्वत्थामा हा कोणाचा मुलगा? द्रोणाचार्यांचा. तो पण आपल्याकडे आहे बरं का? कारण तो चिरंजीवी आहे. 8 चिरंजीव लोक आहेत. चिरंजीव म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? चिरंजीव म्हणजे काय? चिरंजीव हो म्हणजे काय? मरत नाही, अमर आहेत. जसे हनुमान महाराज आहेत ना, तसं हे अश्वत्थामा नावाचा व्यक्ती चिरंजीव आहे. त्याला पण मारता येत नाही. भीष्माला इच्छा मृत्यूचं वरदान आहे. कर्ण एवढा श्रेष्ठ आहे. म्हणजे अशी लोक आपल्याकडे आहेत. विकर्ण आहे, भूरिश्रव आहे, सोमदत्तपुत्र आहे, हे सगळं झालेलं आहे. अन्यैच बहवाशुरो मदर्ते त्यक्त झितिताः नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व 20 प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेमध्ये निपुण आहेत. आता मला सांगा, हे काय म्हणत आहे की माझा विजय नक्की आहे. आता निवडणुका आलेल्या आहेत, प्रत्येकजणच म्हणतोय माझा विजय नक्की आहे. प्रत्येकजण काय म्हणतोय? एखादा अपक्ष उभा राहिलेला असेल किंवा नवीनच उभा राहिलेला आहे, त्याला काहीच माहीत नाही, आपला असाच टाइमपास उभा राहिला, तो सुद्धा म्हणतोय काय? आपला विजय नक्की आहे बरं का. आणि आपल्यासाठी वातावरण चांगलं आहे, अनुकूल आहे, सगळं सांगतोय तो. 100% पुढच्या पण व्यक्तीला माहिती आहे हे जिंकून येणार, त्याला सुद्धा माहिती आहे जिंकून येणार नाही, पण उगाच आपला अर्ज भरलाय त्याने उभा राहिलेला आहे. लक्षात येते तुमच्या? तशीच अवस्था आहे दुर्योधनाची. दुर्योधनाला सुद्धा काही माहीत नाही का ते पुढे येणारच आहे सगळं. भीष्माचं नाव घेतलंय, कृपाचार्यांचं, द्रोणाचार्यांचं नाव घेतलंय खरं मी, माणसं मोठी मोठी आपल्याकडे आहेत खरं आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हे लोक थोडेसे त्यांच्या बाजूने पण आहेत. कसे काय? आता मत मागायला तुमच्याकडे कोणी माणूस आला, मत मागायला तुम्ही काय म्हणताय? आम्ही तुमचेच आहे. हा, तोंडावर कोणाला कधी म्हटलंय तुम्ही हे झालाय तुला मतदान करत नाही आम्ही, असं कधी म्हणता का तुम्ही? मत मागायला आल्यानंतर आपण काय म्हणतो? तुम्हालाच आहे, कमळालाच मतदान आहे, तुम्हालाच आहे. म्हणजे मत मागायला आलं की आपण कोणाला नाराज करत म्हणजे. पण ज्या वेळेला मतदान आहे त्या दिवशी कुठलं बटन दाबायचं, कमळाचं दाबायचं का कशाचं दाबायचं, तर ते तुमच्या मनात आधीच ठरलेलं आहे. तुम्ही ते दाबत असता. बरोबर आहे का? काही लोक मग आता आदल्या दिवशी कोणी पैसे दिल्यावर विचार बदलू शकतात. आदल्या दिवशी संध्याकाळी पैसे मिळतात असं मी ऐकलंय. मला आत्तापर्यंत कोणी दिले नाहीत, पण मिळतात असं मी ऐकलंय. मग संध्याकाळी तो काय करू शकतो? मत बदलू शकतो आपलं. तसं या भीष्माचा प्रॉब्लेम काय आहे? भीष्म पांडवांच्याच बाजूने हो, म्हणजे सहानुभूती आहे त्याला. आणि द्रोणाचार्य अर्जुनावर फार प्रेम आहे, कारण आवडता विद्यार्थी आहे ना अर्जुन. त्यामुळं थोडं मनात शंका आहे दुर्योधनाच्या, ही माणसं आपल्या बाजूनं लढतील का हो? का वरनं आपल्या बाजूनं आहे ती, पण आतनं मतदान त्यांनाच करणार आहे ते. अहो, एवढ्यापर्यंत राजकारणामध्ये आहे की प्रचाराला एखादा उमेदवार उभा राहिला, त्या उमेदवाराबरोबर जे प्रचाराला फिरतात, रात्रंदिवस पॅन्ट फाटूस तर पळतात, ते लोक सुद्धा दुसऱ्याला मतदान करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्हाला. बरोबर आहे का? फिरतायत तुमच्या बरोबर, प्रचार पण तुमचा करतायत, पण स्वतः मतदान करताना गुपितपणे दुसऱ्याला करतायत. अशी अवस्था भीष्माची आहे. हा भीष्माला बाण सोडायचं म्हणलं की अहो एवढे प्रेमाची लोक आहेत, कसं माराल त्यांना? तो द्रोणाचार्य म्हणणार माझा प्रिय शिष्य अर्जुन, कसं काय मारणार? पाहुणे पण आहे त्यांचे, ते पाहुणे पण आहेत, प्रेम आहे. आणि त्यामुळं हा काय करतोय? गुपचूप एकाकडे जातोय आणि त्यांना आठवण करून देतोय. कारण कधी कधी बघा राजकारणामध्ये काय होतं मंडळीनो, माझी इच्छा नाही तुमचा प्रचार करण्याची, तुम्हाला मत देण्याची पण माझी इच्छा नाही आहे,
परंतु काही कारणास्तव कधी काळी तुम्ही मदत केली असेल किंवा काय झालं असेल, काहीतरी कुठंतरी तुम्ही अडकला त्याखाली, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबरोबर प्रचाराला फिरावं लागतं, त्यामुळे तुम्हाला तिकडे काय करावं लागतंय, त्याला मतदान करावं लागतं. तुमची इच्छा नाही आहे. हे भीष्म आणि हे द्रोणाचार्य जरी पांडवांचं त्यांना बरं वाटतंय, परंतु तरी सुद्धा त्यांना माझ्या बाजूने लढावंच लागणार आहे. कारण द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यावर कसे बसले होते सगळे, तसे गुपचूप आता इथं लढतील. कळलं तुम्हाला? द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यानंतर कोणच बोललं नाही ना, सगळे गप बसले मूग गिळ्यासारखे. तसे आता सुद्धा गप्प बसतील आणि गुपचूप लढतील माझ्यासाठी, असं एक भावना त्या दुर्योधनाच्या मनामध्ये आहे. हा फार मोठा राजकारणी आहे दुर्योधन, पण चांगला नाही. राजकारणामध्ये पण चांगले लोक असतात बरं का, पण हा दुर्योधन राजकारणामधलं एकदम थर्ड क्लास वृत्तीचं उदाहरण. राजकारण कसं करावं, खालच्या लेवलला जाऊन कशा पद्धतीचं राजकारण करावं, याच्यासाठी दुर्योधनासारखं बेकार उदाहरण नाही आहे शास्त्रामध्ये, कर्णासारखं बेकार उदाहरण नाही शास्त्रामध्ये. अहो त्याने मुलं मारले द्रौपदीचे 5 गुपचूप जाऊन, असं नाही करायला पाहिजे होतं ना. भरपूर काही कांड केलेले आहे दुर्योधनाने. म्हणून हा दुर्योधन हुसकवतोय, त्या भीष्माला हुसकवतोय, द्रोणाचार्याला हुसकवतोय, आणि आता तो काय केलेला आहे, भीष्मांकडे गेलेला आहे. आणि त्या भीष्मांकडे गेल्यानंतर काय म्हणतोय तो, आमची जी शक्ती आहे अपरिमित आहे, कारण आमच्याकडे भीष्म आहे. आणि या भीष्मांकडे कसं आहे माहिती आहे का, भीष्माला कोणी मारू शकत नाही, एक व्यक्ती मारू शकते भीष्माला. काय नाव त्याचं, शिखंडी. शिखंडी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ही पूर्वजन्मामध्ये स्त्री होती शिखंडी, आणि या जन्मामध्ये पण स्त्रीच होती, पण नंतर थोड्या दिवसांनी ते पुरुष झाले. ज्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भाव आहेत, त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये हिजडा म्हटलं जातं. तो शिखंडी आहे. आणि तो शिखंडी जो आहे हा शिखंडीच मारू शकतोय. म्हणून हा काय करतो माहिती आहे का, बा किती हुशार आहे, कशी फिल्डिंग लावतात बघा ते बरोबर. या भीष्माचार्यांना कोणीही मारू शकत नाही, फक्त शिखंडीच मारू शकते. त्यामुळे आणि भीष्माचार्यांनी काय पण घेतलंय, स्त्रीच्या पुढं मी शस्त्र उचलणार नाही. ते शिखंडीला काय मानतायत, स्त्री मानतायत. स्त्रीला मारायचं नाही, त्यामुळं तिला तेवढं पुढं आणायचं नाही भीष्माचार्याच्या, किंवा भीष्माचार्याला त्या पुढं न्यायचं नाही, असं वर्णन या श्लोकामध्ये आहे. आणि मग नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. तुम्ही काय करा, त्या भीष्माला मदत करा सर्वांनी, त्यांना त्या शिखंडिनीचं दर्शन होऊ देऊ नका, असं सांगत आहे. आणि मग पुढं आता काय झालेलं आहे, नंतर कुरुवंशातल्या वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मानी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला, आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तर हा भाग आपल्याला अभ्यास करायचा आहे. युद्ध सुरू झालेलं आहे मंडळीनो. युद्ध सुरू झाल्यानंतर आता शंख वाजवलेला आहे. काय वाजवलेला आहे, तर शंख तुम्ही कोणाकोणाच्या घरामध्ये शंख आहे, हात वरती करा. एकाच्याच घरात शंख आहे, बरं, एकाच्याच घरात शंख वाजतो का माता शंख, का नुसता पूजेला ठेवला आहे? तर शंख वाजवलेला आहे. आवाज जरा कमी येतो. शंख वाजतो की नाही माहिती आहे का नाही, शंख वाजतो काय असा. हे शंख जे आहे, हे शंख पवित्र मानलेला आहे शास्त्रामध्ये. शंख हा समुद्रामध्ये मिळतो, आणि हा जो शंख आहे, हा शंख भगवंतांच्या पूजेमध्ये वाजवला जातो. जेव्हा पूजा सुरू केली जाते तेव्हा शंख वाजवला जातो मोठ्याने, आणि पूजा संपल्यानंतरही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शंख वाजवून केली जाते. तर शंख वाजवल्याने काय काय होतं, असं विज्ञानाने भरपूर काही शोध लावलेले आहेत, परंतु आपल्याला ती चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जसं की शंख वाजवल्यामुळे वातावरणामधलं नकारात्मकता निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते. तर कधी पण बघा,
जेव्हा शंख वाजवला जातो ना, एकदम वातावरण बदलून जातं सगळं लगेच. एक आध्यात्मिक ऊर्जेचा संचार होतो. आणि शंख म्हणजे काय, जसं की यात्रेमध्ये पण एक पोंगा मिळतो बघा, पा. तर त्याने काय कर्ण कर्कश नको वाटतं ते ऐकायला, बरोबर आहे का? तसं नाही. म्हणजे शंख म्हणजे ते आध्यात्मिक ऊर्जा त्यातनं निर्माण होते, निगेटिव्ह काही निर्माण होत नाही. ते भगवंतांचं विशेष आहे. भगवंत विष्णूंच्या हातामध्ये काय आहे? शंख, चक्र, गदा, पद्म. पहिलं शस्त्र काय? शंख. शंख हे सुद्धा एक शस्त्र आहे. काही गोष्टी मारायच्या असतात, जसं का आता काही गोष्टी आहेत त्या कापून टाकायच्या असतात. मग तलवार आहे, तलवारीनं एखाद्याला व्यक्तीला मारायचं, ठीक आहे. शंखाने सुद्धा त्याला मारू शकतो. कसं काय? जेव्हा शंख वाजवला जातो तर पुढं काय होतंय, त्या शंखातनं अनेक प्रकारचे आवाज उत्पन्न होतात. समजा मी शंख वाजवला आत्ता, कारण माझं युद्ध सुरू झालेलं आहे आता. शंख वाजवला, मो, शंख वाजवला. शंख वाजवल्यानंतर जे लोक आपले आहेत, जे भगवंतांच्या मार्गावरचे आहेत, चांगल्या मार्गावरचे आहेत, त्यांना आनंद निर्माण झाला. अरे वा, युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्या शंखात त्यांना शक्ती भेटलेली आहे. पण जे लोक काहीतरी त्यांनी काळं वेरं केलेलं आहे, ज्यांना माहिती आहे की आम्ही चुकीचं काम करतोय, आम्ही चुकीच्या पक्षामध्ये आहे, शंख वाजल्यानंतर त्यांना भीती वाटली. शंख एकाने वाजवला, एकाला भीती वाटली एका पक्षाला आणि दुसऱ्या पक्षाला आनंद झाला. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे शंखाचं काम काय आहे? शंख वाजवल्यानंतर वातावरणामधलं नकारात्मक ऊर्जा निघून जाते, एक आध्यात्मिक चेतना तिथं भरली जाते शंख वाजवल्यानंतर. म्हणून आरतीच्या वेळेला सुरुवातीला शंख वाजवला जातो. आणि शंख वाजवल्यामुळे आता विज्ञान तर काय 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 शोध काढते. एखाद्या व्यक्तीला जर नियमितपणे शंख वाजवला एखाद्या व्यक्तीने, तर विज्ञानाचं असं म्हणणं आहे की त्याला कधीच ब्लॉकेज होणार नाही, त्याच्या हृदयामध्ये कधी अडथळे निर्माण होणार नाहीत, त्याला अटॅक कधी येणार नाही. हार्ट अटॅक माहिती आहे का तुम्हाला? ज्याला प्रॉब्लेम वाटते किंवा नको वाटतं त्याने रोज शंख वाजवला पाहिजे घरी गेल्यानंतर. किती आपलं अध्यात्म किती प्रगत आहे बघा. जर रोज शंख वाजवला तर अटॅक येणार नाही. तुमच्या घरात शंखच नाही, तुम्ही काय वाजवणार? भांडी काय वाजवणार तुम्ही? शंख असायला पाहिजे घरामध्ये. अहो, विज्ञानाने एवढं सुद्धा म्हणजे असं अध्यात्मातच दिलेलं आहे, पण विज्ञानाने पण चेक केलेलं आहे. शंखामध्ये जर पाणी भरून ठेवलं ना, शंखामध्ये पाणी भरून ठेवलं ना, ते पाणी जर तुम्ही एखाद्या चोचरं बोलणाऱ्या मुलाच्या प्यायला दिलं तर त्याचं ते चोचरं बोलणं, अडखळत बोलणं सुद्धा नष्ट होतं. तर त्या शंखामध्ये पिलेलं पाणी जर आपण त्या मुलाला प्यायला दिलं तर तो बोबडं बोलायचं बंद होतो, चांगलं बोलतो. असं काही शोध लावले विज्ञानाने, त्याचा काही विषय नाही. पण शंख काय आहे? शंख हा पवित्र वस्तू आहे. शंख हा आध्यात्मिक जगामध्ये एक व्यक्ती आहे, त्याने शंखाचं रूप धारण केलेलं आहे आणि तो भगवंताच्या सेवेमध्ये आलेला आहे. हे काय साधारण नाही. लक्षात आलं का? म्हणून शंख वाजवल्यानंतर शंखाची पूजा केली जाते, शंख वाजवला जातो भगवंताच्या सेवेमध्ये. तर आता या ठिकाणी शंख वाजवलेला आहे, तर आपल्या आपल्या लोकांनी आपले आपले सिंह गर्जनेप्रमाणे आपले शंख वाजवले, त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. आता सगळ्यात पहिल्यांदा महाभारतामध्ये शंख कुणी वाजवला असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सगळ्यात मोठा व्यक्ती कोण आहे? मोठ्याने आधी वाजवला पाहिजे ना. कोण आहे? भीष्म. म्हणा. या भीष्माने शंख वाजवला. भीष्म पण चांगला माणूस आहे असा. त्याने जेव्हा शंख वाजवला सगळीकडे आनंद निर्माण झाला, वातावरण प्रफुल्लित झालं. मग शंख वाजवल्यानंतर दुर्योधनाला वाटलं आपला विजय नक्की आहे, आपला विजय नक्की आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण भीष्माने जेव्हा शंख वाजवला, ते जेव्हा शंख वाजवत होते त्यांच्या मनामध्ये काय होतं? पांडव जिंकावे. शंख वाजवला ह्या पक्षाचा, प्रचार करतात या पक्षाचा, पण मनात काय आहे की हा पक्ष जिंकून यायला पाहिजे. त्यामुळे आतून आवाज भीष्म काय म्हणतात? श्रीकृष्णाच्या या पांडवाच्या पक्षाचा विजय असो, असं म्हणून त्यांनी शंख वाजवलाय खरं तर. लक्षात येते का तुमच्या? तर अशा प्रकारे
या ठिकाणी शंख वाजवला गेला. त्यानंतर काय काय वाजलं, नुसते शंखच नाही वाजले. ततः शंखच्च भैर्यच्च वणवाणक गोमुखः ससेव्याभिहन्नन्त्य सशब्दस्तु मूलो अभवत. भेरी, शंख, ढोल, भेरी. भेरी म्हणजे नगारे. नगारे माहिती आहे का तुम्हाला? नगारे पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे असे ढोल असायचे, असे अर्ध काय म्हणायचं, नगारे म्हणजे असं मोठा नगारा असतो आणि त्याला असं म्हशीचं कातडं लावलेलं असतं त्या नगाऱ्याला. तर ते वाजवलं तसं धुम 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 धुम, लाकडाने वाजव धुम धुम धुम, राजा धीराज पदार हे हे, धुम धुम धुम, नगारे, भेरी. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, नगारे, तुतार्या. एक तुतारी द्या मज आणुनी. तर ते तुतारी वाजतात. तुतार्या पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले तुतार्या. तुतार्या वाजवल्या. त्यानंतर रणशिंग एकदम वाजू लागली आणि त्याचा आवाज भयंकर होता. रणशिंग माहिती आहे तुम्हाला? असं सापासारखी काठी असते, सापासारखी अशी काठी असते आणि त्याला गाईचं तोंड लावलेलं असतं. म्हणजे प्रत्यक्ष गाईचं तोंड लावलेलं नसतं, आकार गाईच्या तोंडासारखा असतो. ते पण वाजवतात, त्याला रणशिंग असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे सगळं वाजलं आणि मग काय झालेलं आहे, आता खरं प्रवचनाला आज सुरुवात होणार आहे. हे सगळं वाचून काढलं मी फक्त आत्ता. तर आता काय झालेलं आहे, ते अर्जुनाच्या रथाचं वर्णन आलेलं आहे या ठिकाणी. बघा, विजय कोणाचा होतो हे आज आपल्याला शिकायचं आहे. कोण जिंकतो आयुष्यामध्ये, कोण जिंकतो त्याचं वर्णन आज आपल्याला येथे येणार आहे. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. अर्जुनाकडे एक रथ आहे मंडळीनो. तो रथ कोणी दिलाय माहिती आहे का तुम्हाला? अग्निदेवाने दिलेला आहे. तो रथ भेट दिलेला आहे. आता हा यांचा विजय का झाला पांडवांचा, याची एक 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 कारणं आपल्याला बघायची आहेत. हा रथ जो आहे, अग्निदेवाने काय झालं, एकदा अग्नी कुठं असतो माहिती आहे का तुम्हाला? यज्ञामध्ये असतो अग्नी, यज्ञामध्ये. आणि यज्ञामध्ये जो अग्नी असतो, तो अग्नी लोक काय करतात, यज्ञामध्ये तूप टाकतात. स्वाहा स्वाहा तूप टाकतात. मग ते तूप पिऊन 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 पोटामध्ये अजीर्ण झालं अग्निदेवाच्या. ती अग्नी म्हणजे पण देवच आहे बरं का. अग्नी देवच आहे आणि स्वाहा त्याची बायको आहे. म्हणून ते आहो दिली जाते. म्हणताना काय म्हणतात, स्वाहा म्हणजे ते अग्नी नवरा बायको आहेत, स्वाहा आणि अग्नी. तर अग्नी देवता जी आहे त्याचं पोट दुखायला लागलं तूप पिऊन पिऊन. भरपूर तूप झालं ना यज्ञामध्ये, त्यामुळे अपचन झालं त्या अग्नीला. अपचन झाल्यामुळे एक जंगल होतं, खांडव वन, काय नाव त्याचं? त्या वनामध्ये औषध जडीबुटी खाण्यासाठी ते अग्नी गेलं तिकडे त्या वनामध्ये. म्हणले ते खाल्ल्यानंतर पोटाचा आजार बरा होईल म्हटले, म्हणून त्या वनामध्ये गेला, त्या खांडव वनामध्ये गेला. त्या खांडव वनाची रक्षा देवता करत होते. इंद्र त्याचा मालक होता तिकडे मेन. आणि ते अग्नीनं काय केलं, त्या वनच सगळं, जंगलामध्ये आग लागते माहिती आहे का तुम्हाला? जंगलामध्ये आग लागते. झाडाला झाडाची फांदी घासली की घर्षण होतं आणि जंगलामध्ये आग लागते. आणि आग लागली की हजारो किलोमीटरचं जंगल जळून नष्ट होतं, राख होते ते सगळे, काही राहत नाही. हे अग्नी देवता तिकडे घुसली की इंद्र यायचा तिकडे, आणि इंद्र त्या अग्नीला त्या जंगलात घुसूच देत नव्हता, सगळं जंगल जाळून टाकेल म्हणून. मग अर्जुन आला त्याच्या मदतीला आणि अर्जुनाने त्या अग्निदेवतेला मदत केली आणि मग त्याने ते जंगल खाल्लं, खांडवप्रस्थ. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून अग्निदेवताचा पोटाचा आजार बरा झाला आणि अग्निदेवतेने अर्जुनाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? हा रथ घेऊन टाक. हा रथ जो आहे हा तिन्ही लोकांमध्ये फिरवला तरी कधीही पराजय होणार. जिकडं हा रथ घेऊन जाशील तिकडं तुझा विजय नक्की आहे. त्या अर्जुनाला हा रथ भेटलेला आहे. पहिलं लक्षण आज मी तुम्हाला सांगितलं पांडवांच्या विजयाचं, कारण त्यांच्याकडे पराजय न होणारा काय होता? अग्निरथ होता. अग्निरथ म्हणजे पांडवांचं बघा संकेत. कोणतंही काम करायला तुम्ही घरात घेतलं की त्याचे संकेत मिळायला चालू होतात. तुमच्या आतमध्ये एक मन आहे बघा, आहे का तुम्हाला? मन आहे का? दोन मन असतात. एक मन विचार करतं आणि आतून एक आवाज येतो. तुम्ही समजा शेजारच्या, तुम्ही आता तुमच्या घराच्या पुढं अंगण आहे का? अंगण आहे का? आणि तुमच्या शेजारचं पण अंगण आहे.
आणि तुम्ही केरसुनीने झाडू मारत आहे. हळूच तुम्ही काय करता हो, तुमच्या दारातला कचरा तिकडे ढकलता की नाही? खरं बोला. कचरा तिकडं. आतलं मन काय बोलतं तुमचं? काय बोलतं? मी चुकीचं करतो, बोलतं की नाही? मी असं, तुम्ही करत नाहीये पण असं समजा मी करते, ठीक आहे. तर आतलं मन काय म्हणतंय? हे बरोबर नाही बरं का, बरोबर नाही बरं का, कचरा आपलाय दुसऱ्या दारा टाकलाय चांगलं नाही. प्रत्येकाला आतून आवाज येत असतो मंडळीनो. भगवंतांनी 2 म्हणं दिलेली आहे. तसं या ठिकाणी सुद्धा आता हे युद्ध चालू होणार आहे. हे युद्ध म्हणजे आपलंच युद्ध आहे संसाराचं बरं का. हां, मी बरोबर त्याच्याबरोबर त्याला तिकडे वळवतोय तुम्हाला समजण्यासाठी. तर जेव्हा काय होणार आहे आता या ठिकाणी, पांडवांना काहीच वाटत नाही आहे की आम्हाला हारणार आहे वगैरे, असं काहीच वाटत नाही आहे. कारण ते निर्मळ आहेत, त्यांनी पाप केलेलं. जो पाप करतो त्याचं मन बोलतं, हां, त्याचं मन बोलतं आतून की बेट्या पाप केलंय. हां, एखादा परीक्षेमध्ये कॉपी करून लिहित असेल असा, तो किती घाबरलेला असतो. बिनधास्तपणे तो राहतो. गाव चोरून 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 त्या अंगापाय हाताला घाम सुटलेला असतो सगळा, कसा कसा चोरून चोरून लिहित असतो. तशी अवस्था कौरवांची झालेली आहे. आणि पांडव बिनधास्त आहेत. पांडवांकडे अग्निरथ आहे, 100% गॅरंटी आहे. हा रथ कुठं जरी घेऊन गेला तरी जिंकणारच, कमळ फुलणारच, असं काही लोकांना गॅरंटी आहे. असं म्हणतात. हे कुठं जरी गेलं तरी होतंय. मग कुणी म्हणू शकते तुमच्या मशीनमध्ये घोटाळा आहे, EVM मध्ये घोटाळा आहे, कोणी म्हणू शकते काय, ते नंतरचा विषय. पण काही लोकांना गॅरंटी आहे की कमळ फुलणारच आहे म्हणून, कुठं जरी गेलं तरी. का? हा आतून आवाज येतो. आतून आवाज येतो. जेव्हा चांगल्या लोकांना आतून आवाज येतो, त्याचं मन त्याला सांगतंय. आणि वाईट लोकांना पण आवाज येतो, तू करतोय ते चुकीचं आहे बरं का. अग्निरथ दिलेला आहे. आणि त्या रथाला जे गंधर्व आहे, चित्ररथ नावाचा गंधर्व आहे, त्यांनी 100 घोडे दिलेले आहेत अर्जुनाला. किती दिलेले आहेत? आणि या घोड्यांचं वैशिष्ट्य काय आहे मंडळीनो? अर्जुनाच्या रथाला जे घोडे लावलेले आहेत, 4 घोडे लावलेले आहेत. 4च लावले 100 मधले. पण त्या 100 घोड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातला एक घोडा मेला की पुन्हा नवीन घोडा तयार होतो, पुन्हा संख्या 100च राहते. हे दुसरं विजयाचा संकेत आहे. एक घोडा मेला की दुसरा घोडा तयार होतो, म्हणजे पुन्हा 100 घोडे आहेत असे. म्हणजे दुसरं संकेत भेटला की अर्जुनाकडे न संपणारे घोडे आहेत आणि न जळणारा, नेहमी विजयी होणारा रथ आहे. आलं का लक्षात? तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आता विजय कोणाचा होणार आहे ते अगोदरच निश्चित झालेलं आहे. या रथाचा जो झेंडा आहे ना, त्याचं पण वर्णन येणार आहे. या रथाच्या वर एक झेंडा आहे मंडळीनो, आणि हा झेंडा इतका पॉवरफुल आहे, तो साधा कपड्याचा झेंडा नाहीये. त्या अर्जुनाच्या रथावर जो झेंडा लावलेला आहे ना, तो विजयाचाच झेंडा आहे. ॲक्च्युली तो रथ जेव्हा जातो ना असा, तर त्या रथाच्या मार्गामध्ये किती जरी मोठी मोठी झाडं असली तरी काहीच होत नाही, त्या रथाला अजिबात आडवं येत नाही. तो झेंडा सगळं साफ करतो. असला झेंडा लावलेला आहे रथाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या झेंड्यावरती कोण आहे? जय हनुमान. आता जिथे स्वयं रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि झेंड्यावर हनुमान बसलेले आहेत साक्षात, त्यांचा पराभव कोण करू शकतो? जयस्तु पांडुपुत्राणाम येषां पक्षे जनार्दना. ज्या पक्षामध्ये जनार्दन म्हणजे साक्षात कृष्ण आहेत, त्यांना कुणी सुद्धा हरवू शकत नाही मंडळी. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा या 2 लोकांना स्थान द्यायचं आहे. कुणाकुणाला? श्रीकृष्णांना आणि हनुमंतरायाला. हनुमान जर वर बसलेले आहेत, ज्यांनी लंका जाळलेली आहे, रामाला विजय प्राप्त करून दिलेला आहे, असे हनुमान आज महाभारतामध्ये आहेत. कारण हनुमान काय आहेत? चिरंजीव आहेत, ते मेलेले नाही. मग हनुमान तिकडे आहेत. म्हणून जिकडे हनुमान आहे, जिकडे राम आहे, तिकडे विजय नक्की आहे. आता राम कुठल्या कुठल्या पक्षामध्ये बघा, त्या पक्षाचा विजय नक्की आहे. म्हणजे राम नावाचा व्यक्ती नाही.
हं? राम म्हणजे जे धर्माने वागतात त्यांचा विजय नक्की आहे मंडळी. आणि हनुमान त्यांच्याकडे आहे, तिकडे मारुती राय आहे, तिकडे विजय नक्की आहे. ते झेंड्यावर बसलेले आहेत. आणि खरं तर ना, महाभारत संपल्यानंतर असा एक प्रसंग येतो की, प्रसंग नाही सांगत मी तुम्हाला, पण जेवढं काही युद्ध लढलं गेलं, एवढे मोठे मोठ्या लोकांनी बाण सोडले, महान कर्णासारखे, भीष्माचार्यासारखे लोक तिकडे होते. कसं काय अर्जुन टिकला नसता तिकडे? भगवंताने दाखवलं, ए वर बाग वर, का कोण आहे, कोण आहे वर झेंड्यावर, कोण आहे? हनुमान आहेत. म्हणले तुझे काय विषाद आहे म्हणले, ते हनुमंत बसलेत म्हणले वरती, त्यांनीच सगळे गार केले म्हणले. लक्षात आलं तुमच्या? म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण भगवंताला स्थान दिल्यानंतर घाबरायची गरज, एकतर भगवंतांचं स्वीकार करा जीवनामध्ये. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची चर्चा चालू आहे, ते फक्त अजून सारथ्य स्वीकारलेलं नाही. सांगायचा हा मुद्दा आहे मंडळींनो. या ठिकाणी काही काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण उतरवू शकतो, ते बघूया आपण. आणि या ठिकाणी माधव शब्द वापरलेला आहे. माधव म्हणजे काय? माधव या शब्दाचा अर्थ आहे, श्रीकृष्णाचं नाव आहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. माधव कोण आहे? श्रीकृष्णाचं नाव आहे. माधव या शब्द, मा म्हणजे लक्ष्मी. मा म्हणजे काय? माधव या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मीपती. लक्ष्मीचा पती कोण? श्रीकृष्ण, नारायण. आलं लक्षात? मग आता मला सांगा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. श्रीकृष्ण आलेले आहेत, श्रीकृष्ण आलेले आहेत म्हणजे लक्ष्मी कुठे आहे? विठ्ठल आलेले आहेत, रुक्मिणी कुठे आहे? घरी. हां, कुठं आहे? बरोबरच आहे, पण कुठं दिसली नाही काय? महाभारतामध्ये कुठे दिसली का तुम्हाला लक्ष्मी? दिसली का? भगवंतांबरोबर नेहमी निवास करते लक्ष्मी. असं भगवंतांचं एक नाव आहे, श्रीवत्स. काय नाव आहे? पांडुरंगाचं नाव आहे. पांडुरंगाच्या छातीवर बघितलं का तुम्ही? इथं एक असं पायाचं निशाण आहे पांडुरंगाच्या छातीवरती. ते भृगु ऋषींचं पाय दिलेलं चिन्ह आहे, ते धारण केलं आहे भगवंताने. आणि एका साईडला पांढरा केस आहे, सोनेरी केस आहे, सोनेरी केस. हां, केस केस भगवंताच्या छातीवर इथं केस आहे सोनेरी कलरचा. तर ते लक्ष्मी निवास करते, ते लक्ष्मीचं चिन्ह आहे. भगवंत या छातीवरती कोणी निवास करते? लक्ष्मी निवास करते. पण जिकडे भगवंत आहेत तिकडे लक्ष्मी असते. तुम्ही कधी फोटो पाहिलाय का हो? असे भगवंत असे झोपलेले आहेत, विष्णू, आणि पाय कोण दाबतंय? लक्ष्मी दाबते पाय भगवंतांचे. लक्ष्मी पतिव्रता आहे, आणि पतिव्रता स्त्री नवऱ्याला सोडून कुठे जात, हे तिचं लक्षण आहे. लक्ष्मी कधीही एकटी राहत नाही. आता पतिव्रता स्त्री यांची काही वैशिष्ट्य किंवा लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये एक लक्षण आहे की ती परपुरुषाचा विचार कधीच करू शकत नाही आणि आपल्या पतीला सोडून कधीच राहत नाही, असं म्हणलेलं आहे. मार्केटला जरी जायचं आहे खरेदी विक्री करायला, तरी पतीलाच घेऊन जाणार, एकटी फिरत नाही. तसं आजकाल महिला मंडळी एकटीच फिरत असतात सगळीकडे. तर तसं हे फिरत, लक्ष्मी कधी एकटी फिरत नाही. पण फिरते, कधी कधी फिरते इमर्जन्सीमध्ये, कुणी भक्तांनी बोलवलं तर. दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो आहे, एकटीचाच फोटो आहे लक्ष्मीचा, त्यामध्ये नारायण, मग ती वैभव लक्ष्मी असू द्या, गजलक्ष्मी असू द्या, कुठली तुमची कुणाची लक्ष्मी असू द्या, तिकडे लक्ष्मी येते. पण लक्ष्मी कुणावर बसून येते? घोबडावर बसून येते. लक्ष्मीचं वाहन काय? बोला की राव तुम्ही, काय लक्ष्मीचं वाहन काय? कोण आहे? घुबड. मी. लक्ष्मीचं वाहन काय? घुबड. घुबडावर बसून येते लक्ष्मी. आणि विष्णूंचं वाहन काय? गरुडावरुणी बसून येतो माझा काय वारी. गरुड वाहन कोणाचं आहे? कोणाचं आहे? बोलत का नाही तुम्ही? प्रसाद नाही देणार बोललं नाही तर. गरुडावर कोण बसतं? विष्णू. घुबडावर कोण बसतं?
तसं एखाद्या घरामध्ये 2 गाड्या आहेत. प्रभूजींची गाडी आहे बुलेट, आणि माताजींची आहे स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी. माताजींची स्कूटी आहे. मग कधी कधी इमर्जन्सी प्रभूजीच आणतात सगळं किराणा वगैरे, पण कधी कधी इमर्जन्सीमध्ये काय होतं, प्रभूजींनी सामान नाही आणलं, प्रभूजी काय आजारी आहेत, बसून आहेत, त्यांना उठता येत नाही, माताजी काय करतात, स्कूटी घेऊन जातात आणि साहित्य बाजार करून आणतात. कधी कधी ठीक आहे. पण लक्ष्मी जी आहे ना, लक्ष्मीचं स्वतःचं वाहन आहे. कधी कधी काही भक्त लक्ष्मीची उपासना करतात. घरामध्ये नेहमी विठ्ठल, रुक्मिणी, पुढं बोला, सीता, लक्ष्मी, राधा, उमा, महेश, गौरी, शंकर, ही जोड्या आहेत. जोडी कशाला फोडता हो? फोडायचं तुम्हाला लय आवडते काय, भांडणं लावायचं? म्हणून एकट्या लक्ष्मीची कधी उपासना करायची, घरामध्ये नेहमी फोटो जोडीचा असावा. एकट्याची केली तर लक्ष्मी येते, घुबडावर बसून येते, मग तिकडे भरपूर संपत्ती येते, धन येतं, ऐश्वर येतं, पण सुख येत नाही. आलं लक्षात तुमच्या? घुबड कधी सुख आणत. म्हणून जेव्हा आपण जोडीची उपासना करतो, जोडीची उपासना केल्यानंतर गरुडावर बसून लक्ष्मी मागं बसून येते, बुलेटवर बसून प्रभूजीच्या मागं बसून येते. आलं लक्षात तुमच्या? ती एकटी येत नाही, तिला आवडत पण नाही एकटीला यायला. ती प्रभूजींच्या मागं गाडीवर बसून येते, गरुडावर बसून येते. आणि जेव्हा गरुडावर बसून लक्ष्मी येते तेव्हा ऐश्वर्य, संपत्ती, धन हे सगळं देतेच, पण सुख सुद्धा देते. आलं का? आणि लक्ष्मीचं एक नाव आहे चंचला. काय नाव आहे? ती एका जागी कधी स्थिर राहत नाही. पैसा राहतो का स्थिर हो? त्याला काम निघतं सारखं असला की, बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा कधी, संपत्ती कधी स्थिर राहत, सोन्याचा भाव कधी स्थिर राहतोय का? रोज वर खाली चालूच आहे. म्हणून लक्ष्मी जी आहे ती चंचला आहे, ती एका जागी स्थिर राहत. पण भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे चंचलापती. काय नाव आहे? त्या चंचलाचा मालकच आहे चंचलापती. त्यांच्या चरणाशी मात्र अशी स्थिर राहते. आलं लक्षात तुमच्या? लक्ष्मी कुठं स्थिर राहते? कुणाच्या? भगवंताच्या. आपण काय करायचं? आपण हुशार बनायचं. आपण कुणाला घ्यायचं? भगवंताला बोलवायचं. भगवंताला बोलवल्यानंतर लक्ष्मी ॲटोमॅटिक यायलाच लागते तिला घरी. हुशार आहे की नाही? पण लक्ष्मीला बोलवल्या भगवंत येतील का? येतील का? बायकोच्या मागं पाळणार नाहीत ते. लक्ष्मीच्या मागं भगवंत येत. भगवंत आले की लक्ष्मी ॲटोमॅटिक येते. हुशार बना, त्या पांडुरंगाचं भजन करा, लक्ष्मी ॲटोमॅटिक येणार आहे. उगच हे व्रत करा, ते व्रत करा, त्या देवीला प्रसन्न करा, त्या देवीला प्रसन्न करा, ते करण्यापेक्षा एका पांडुरंगा वाचून अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्ये समान. त्या पांडुरंगाचं भजन करा, सगळं काही प्राप्त होतंय. हे रिद्धी सिद्धी सगळ्या तुमच्या घरी पाणी भरायला, रिद्धी सिद्धीच काय, स्वतः पांडुरंग तुमच्या घरी पाणी भरायला येतोय. एवढी शक्ती या भक्तीमध्ये आहे. मग नुसत्या देवीची पूजा का बरं करायची? का करायची आपण देवीची पूजा? आपण जोडीनं पूजा करू, भगवंतालाच बोलवू. हुशार बनवूया थोडंसं. आता भगवंताला बोलवलं की देवीला यावंच लागतंय आपल्याकडे. त्यामुळे या ठिकाणी माधव शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेमध्ये. माधव म्हणजे लक्ष्मीचा. आता श्रीकृष्ण आलेले आहेत. श्रीकृष्ण आलेले आहेत म्हणजे 100% त्या महाभारताच्या युद्धामध्ये, त्या युद्धभूमीवरती लक्ष्मी सुद्धा हजर आहे. लक्ष्मी आहे याचा अर्थ विजय नक्की आहे. हे एक तिसरं लक्षण, चौथं लक्षण काय असेल ते सांगितलं मी तुम्हाला. कारण लक्ष्मीचा वास तिकडे आहे, आणि जिकडे लक्ष्मीचा निवास असतो तिकडे प्रसन्नता असते मंडळीनं. लक्षात येते का तुमच्या? आणि ह्यांना काही कमी पडणार नाही. हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. कारण लक्ष्मी असेल तर युद्धाला पण काही कमी पडणार नाही. म्हणून आजच्या या प्रसंगातून हे तर शिकायला भेटलं तरी समज बाज झालं तुम्हाला. कुणाचा स्वीकार करायचा? भगवंताचा स्वीकार करायचा. सगळं ऐश्वर्य पाठीमागं येतात आपल्याकडे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे
आणि मग आता काय केलेलं आहे, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दधोम महाशंकम भीमकर्म वृकोदरा. म्हणजे वेळ झालेली आहे तरी सुद्धा आपण एवढा श्लोक घेऊन थांबणारच आहे. कुणी कुणी कोणते कोणते शंख वाजवले हा श्लोक पाठ करून या पुढच्या वेळेला. सोपा आहे फार. पांचजन्य नावाचा श्लोक शंख वाजवला भगवान श्रीकृष्णाने. श्रीकृष्णांच्या शंखाचं नाव काय? पांचजन्य. पांचजन्य नावाचा राक्षस होता, त्याला मारलं आणि त्याच्याकडे एक शंख होता, तो शंख घेतला म्हणून तो शंख भगवंता झाला, तो वाजवला. आणि त्यानंतर ऋषिकेश. ऋषिकेश तर कोणाचं नाव आहे, मुलाचं नाव असतं की नाही ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. इंद्रियांचा स्वामी, सगळी इंद्रिय नियंत्रित करणारे. तर अशा प्रकारे देवदत्तम धनंजय, इंद्राने अर्जुनाला एक शंख भेट दिलेला आहे, त्याचं नाव काय आहे? देवदत्त. म्हणा, हा देवदत्त नावाचा शंख दिलेला आहे अर्जुनाला. आणि पौंड्र नावाचा शंख दिलेला आहे भीमाला. आणि हा भीम कसा आहे? वृकोदरा, मोठ्या पोटाचा आहे, भरपूर खातो हा भीम. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे शंख वाजवलेले आहेत. आणि भगवंत अनंत विजय राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुला सहदेवच सुघोषमणी पुष्पको, हे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे शंख वाजवले. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुल सहदेव यांनी सुद्धा सुघोष आणि मणिपुष्प हा शंख वाजवला. अशा प्रकारे वेगवेगळे शंख वाजवले आणि आकाशामध्ये सगळीकडे आवाज झाला, मोठा आवाज झाला. सगळीकडे ढोल नगारे तुताऱ्या शंख वाजतायत, धडाम धुम 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 धुम. सगळं आकाश सगळं भरून गेलेलं आहे सगळ्या आवाजाने. आणि युद्ध पेटलेलं आहे आता तिकडे. आणि या युद्धामध्ये या ठिकाणी म्हणलेलं आहे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. काय झालंय एक्झॅक्टली या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. हा प्रसंग आपल्याच जीवनामधला आहे मंडळीनो. हे एवढे शंख वाजवले, एवढ्या मोठ्याने शंख वाजवले, एवढा मोठा आवाज केला, पण ज्याच्या मनात काळा आहे, ज्याच्या मनात खोट आहे, तो घाबरलेला आहे. कोण? हे कौरव लोक घाबरलेले आहे. धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली, फाटली म्हणलेलं आहे. हृदय फाटली त्या आवाजाने. अरे भगवंतानी शंख वाजवला, एवढा चांगला आवाज आलेला आहे, आनंद व्हायला हवा होता, पण यांच्या मनामध्ये खोट आहे, यांच्या वागण्यामध्ये फॉल्ट आहे, ह्यांना माहिती आहे सगळं काय केलंय आम्ही ते. म्हणून भगवंतानी शंख वाजवल्यानंतर अर्जुनाला, पांडवांना आनंद झाला. हरिबोल हरिबोल हरिबोल, सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि या कौरवांना दुःख झालेलं आहे. आपण हारतो की काय आता, असं वाटलेलं आहे. म्हणून हे जे युद्ध आहे ना मंडळीनो, हे ॲक्च्युली आपण जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात. म्हणून सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही. असं म्हणलेलं आहे, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही आहे. थोडा उशीर आहे परंतु अंधार नाही आहे तिकडे. थोडं सत्यवादी लोकांची परीक्षा पण घेतली जाते. जसं राजा हरिश्चंद्राचं उदाहरण मी दिलं होतं मागच्या वेळेला. शेवटपर्यंत भगवंताने त्याची परीक्षा घेतली, तशी पांडवांची पण परीक्षा घेतली मंडळीनो. शेवटपर्यंत परीक्षा घेतली. किती किती कष्ट झालं ते. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, द्रौपदीचं वस्त्रहरण, पांडू महाराजांचं मरण, किती घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. द्रौपदीचं तर किती हाल झालेले आहेत. एक तर 5 पतींना सांभाळायचं, ते 5 मुलं पण मारले त्याची द्रौपदीचे. भयानक परीक्षा भगवंताने घेतलेली आहे, पण शेवटी विजय कोणाचा झालाय? त्यांचाच झालेला आहे. म्हणून भगवंतांचा भक्त नेहमी भगवंतांवर विश्वास ठेवतो. जो खरी भक्ती करतो तो भगवंताला कधीच सोडत नाही. पण जो नुसता दिखावपणाची भक्ती करतो, कुठेतरी सत्संगला जाणार, कुठेतरी बैठकीला जाऊन बसणार, थोडंफार काहीतरी नामजप करणार, केलं म्हणायला करणार, कोरोना गळ्यात माळा घालणार आणि कोरोना आला की अंडी खाणार का माळा काढून, का तर डॉक्टरने सांगितले म्हणून. ही भक्ती कशाची आहे? याला काय भक्ती म्हणायचं का? भरपूर लोकांनी माळा काढल्या कोरोनामध्ये, का तर डॉक्टरांनी सांगितलं आता अंडी खायला लागते, अंडी खाल्ल्या कोरोना नीट होतोय. माळा काढल्या लोकांनी पटापटा. म्हणजे विश्वास नाहीये. अवश्य रक्षिबे कृष्ण, हे कृष्ण माझी अवश्य रक्षा करतील, असा कृष्ण भक्ताचा दृढ निश्चय असतो. कुठल्याही कसलंही संकट येऊ द्या, तो कधीच डळमळत नाही. त्याच्या मनामध्ये थोडी सुद्धा शंकेची पाल चुकत नाही की बाबा मला अपयश येईल.
माझं काही नुकसान होईल, तो नेहमी रक्षण करतो, नेहमी रक्षण करतो. सकाळी मला एका माताजींचा फोन आला. काल त्यांच्या प्रभूजींच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि छातीमध्ये दुखायला लागलं की हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना. छातीमध्ये दुखायला लागलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं बरं झालं तुम्ही आणलं ते, कारण त्यांच्या हृदयामध्ये 2 ब्लॉकेजेस आहेत म्हणले आणि ऑपरेशन करावं लागते म्हणले. अशा वेळेला कधी कधी जाग्यालाच अटॅक पण येऊ शकतो. मग त्या माताजींनी कृष्ण भक्त आहेत, त्यांना काय दुसरं काही माहीतच नाही, विठ्ठल भक्त आहेत. तर रात्रीपासून त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला. अक्षरशः त्या रडत होत्या, भगवंताकडे प्रार्थना करत होत्या. आणि काय झालं, काल दुखत पण होतं पोटामध्ये, सकाळी ऑपरेशन पण चेक पण केलं, अँजिओग्राफी केली, परत ऑपरेशन पण झालं. आणि मग त्यांनी मला फोन केला की खरंच मी असं विश्वास भगवंताकडे प्रार्थना करत होते, तर मला असं जाणवतं आहे की मी प्रार्थना करत आहे आणि भगवंत मला रिस्पॉन्स देत आहे, तर भगवंत मला तिकडून हे करत आहेत. अवश्य रक्षिवे कृष्ण, भगवंत नक्की वाचवतील, अशी जर तुमच्या मनात खात्री असेल तरच वाचवतील. तुमच्या मनात शंका आहे की देव वाचवतोय का नाही, देव वाचवतोय का नाही, देव वाचवतोय का नाही, देव वाचवणारच नाही. 100% घालू देवासीच भार. भगवंतांना आपण जेव्हा 100%, हे बघ, तुला जगवायचं असेल जगव, तुला मारायचंय तू मार, तू स्वतंत्र आहेस. भगवंतांना स्पष्टपणे आपण असं बोलू शकतो, भगवंताशी भांडू शकतो. भगवंत आहेत ना, भगवंतांना पूर्ण विश्वास पाहिजे. आपण भांडतो कोणाशी हो, आपल्या म्हणजे प्रेमाने जेव्हा भांडतो आपण एखाद्या व्यक्तीला, ज्याच्या जास्त जवळचा संबंध आहे, त्याला अधिकाराने सांगतो की नाही, हे तुला हे खायचं आहे. कोणाला सांगतं? आई मुलाला सांगते की नाही, 2 कानाखाली पण देते, काय म्हणते, हे खा, ताटा सगळं संपव खाल, कारण तिला चिंता आहे. ते काय तिला खोटं खोटं मारत नाही किंवा मुद्दाम मारत नाही आई, समजते का, त्यामध्ये प्रेम आहे. तसं भगवंतांवर जर प्रेम असेल ना, संकटकाळी जर खरंच प्रेमाने धावा केला तर भगवंत रक्षा करतात. येते का लक्षात तुमच्या? आणि म्हणून आपण भगवंतांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशी मोकळी भक्ती नाही करायची, नामस्मरण करायचं भगवंतांचं, गीता वाचायची, रोज प्रार्थना करायची भगवंतांना, आणि मग भगवंत 100% रक्षा करतात म्हणजे करतात. त्यामध्ये शंका नाही, शंका नाही, शंका नाही. अशा प्रकारचे भक्त आपल्याला बनायचं आहे. हे गीता वाचतो त्यातनं हे शिकतोय ना, किती विश्वास आहे त्या पांडवांचा भगवंतांवरती, द्रौपदीचा किती विश्वास आहे भगवंतावरती. तर हळूहळू आता आपल्याला ते शिकायला भेटणार आहे. तर आपण सर्वांनी सुद्धा भरपूर नामस्मरण करा. भगवद्गीता नुसती वाचूच नका, जीवनामध्ये उतरवा. तर आज आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिकायला भेटला आहे की कधी कधी संकेत भेटतात, चांगल्या गोष्टीचे पण संकेत भेटतात, वाईट गोष्टीचे पण संकेत भेटतात. कधी आपण काय म्हणतो, माझी उजवी पापणी लवलवते, उदाहरणार्थ. कोण म्हणतं माझी डावी लवते. पुरुषांची उजवीचं काय चांगली आहे, डावी बाजू स्त्रियांची चांगली आहे. कधी कधी संकेत भेटतो. कधी कधी एखादी व्यक्ती सकाळ सकाळ तुम्ही बाहेर निघालेला आहे, डोक्यावर पाण्याचा हंडा घेतलेली एखादी सुवासीन स्त्री निघालेली आहे, तर आपण समजतो की हां आज काहीतरी शुभ आहे. किंवा एखादी गाई आडवी गेली, देशी गाई बरं का, तर ते आडवी गेली तर काय म्हणणार, हां काहीतरी शुभ संकेत आहे. असं काही शास्त्रामध्ये दिलेलं आहे शुभ संकेत वगैरे. ते काही अंधश्रद्धा नाही आहे, तर काही शुभ संकेत आहेत, तर ते भक्त ओळखू शकतो लगेच. तसं आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजू शकते. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने भक्त बनला तर प्रत्येक गोष्टी संकेत मिळू शकतात तुम्हाला, आणि त्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो. तर असं तुकाराम महाराजांना संकेत भेटलेला की भगवंत येणार आहेत म्हणून, मला न्यायला वाढ, तो श्रीहरी उभा राहिलेला आहे म्हणे, येऊन वाढ लवकर, मला जायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो श्रीरंग बोलावतोय मला वैकुंठाचा. बायकोला सांगतात तुकाराम महाराज. अनेक भक्तांना संतांना याचं दर्शन होतं. एक शेवटचं उदाहरण देतो तुम्हाला मी. सांगण्याचा उद्देश की पांडवांना संकेत भेटलेले आहेत विजयाचे, कारण त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं सांगा काय, बोला की. रथ कुणी दिलाय? ज्याच्याकडे तो रथ आहे त्याचं पराजय होत. दुसरं सांगा, प्रभूजी सांगा. पांढरे शुभ्र घोडे आहेत, किती आहेत? 100 आहेत. काय वैशिष्ट्य त्याचं?
हा, कधी संख्या कमी होत, एक मेला की लगेच जिवंत दुसरं तयार होतं. छान. तिसरं सांगा. हा? मला ऐकाय कमी येते. झेंडा. हा, झेंडा लावलेला आहे रथावर. तो झेंडा विशेष झेंडा आहे. तो सगळी साफ करतोय पुढचं सगळं, मोठे मोठे झाडं सुद्धा. हा, अजून एक चौथं सांगा. हा, तुम्ही सांगा यातलं पैकी कोणतरी. चव्हाण प्रभू सांगा. हनुमान जे आहेत कुठं आहेत? झेंड्यावर बसलेले आहेत. जिकडे हनुमान आहे तिकडे विजय नक्की आहे. ओके. इकडे सांगा अजून एक. श्रीकृष्ण आहेत, त्यांचं नाव काय दिलं इथं? माधव. म्हणजे काय? लक्ष्मीचा पती. मग लक्ष्मीचं काय इथं काम आहे? जिथे लक्ष्मी आहे तिकडं माधव आहे. माधव आहे तिथे आणि विजय. हे दोघं आहेत म्हणजे सुख पण आहे, शांती पण आहे, ऐश्वर्य पण आहे, सगळंच आहे. आलं लक्षात? अजून काय? विजयाची चिन्हे. शंख. जेव्हा भीष्मानी शंख वाजवला, बाकीच्या लोकांनी शंख वाजवला, तेव्हा एवढा आनंद नाही निर्माण झाला आणि पांडवांना भ्याव नाही वाटलं त्याचं. पण जेव्हा श्रीकृष्णाने शंख वाजवला, पांडवांनी शंख वाजवला, पुढच्या पक्षाच्या लोकांची हृदय फाटली. हृदयानी वेदरायते. जेव्हा तुमचं हृदयच फाटली म्हणलेलं आहे आवाज ऐकून, म्हणजे शुभ संकेत आहे. आलं लक्षात? अजून काय संकेत सांगितलं मी? यांच्याकडे असणारी जी लोक आहेत ना, हे लोक संकेत नाही पण एक वर्ण भांडतायत त्यांच्याकडनं, पण आतून आहेत ह्यांच्याकडनं. आपल्या जीवनात पण अशी लोक आहेत का? आहेत का? 100% आहेत. आपल्या जीवनामध्ये पण असे लोक आहेत, दिसतायत आपली पण आपले नाहीत. सावधान. मुलगा आपला आहे लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यानंतर काय सांगता येत नाही. बायकोच असतो, बायकोचा बैल असं मराठीत म्हणतात. म्हणजे आपण सांगू शकत नाही की कोण आपला आहे आणि कोण आहे, कोण कुणाचा आहे. कारण हे जे संसार आहे ना, जरी आपुलकी असली, कधी कधी आयुष्यामध्ये अशी संकट येतात की आपल्याला दुसऱ्या बाजून रडावं लागतं. आपल्या माणसाच्या विरोधामध्ये उभं राहावं लागतं कधी कधी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संसाराचे नातीगोतीच नको मला. कृष्ण माझा बंधू, कृष्ण माझा सखा, बहीण बंधू सखा चुलता, सगळं काही माझं कृष्णच आहे म्हणे. त्या श्रीकृष्णाला आपलं करा, तो कधी धोका देणार नाही. हे संसारामध्ये आपलेच लोक आपल्याच विरोधामध्ये उभी आहेत. येते का लक्षात? घरामधलं सांगतोय मी, राजकारणातलं नाही. राजकारणात तर आहेतच, एकाच घरात परत 2 पक्ष पडतात. समजलं का? मग चिन्ह काय घ्यायचं यावर कोर्टात जायला लागते. बरोबर की नाही? चिन्ह काय घ्यायचं पक्षाला? हे राजकारणाचं म्हणत नाही मी. घरामध्ये आहे आपल्या सर्वांच्या की आपलेच लोक आपल्या विरोधामध्ये उभे राहतात आणि कधी कधी त्या लोकांची पण विरोधामध्ये उभा राहायची इच्छा नसते, पण परिस्थिती अशी येते भीष्मासारखी की त्याला उभा राहावं लागतं तिकडं विरोधामध्ये. म्हणून अशी लोक नकोच आम्हाला. केवळ श्रीकृष्ण माझे आहेत, त्यांना आपलंसं करून घेऊया आणि ते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतील, हा विश्वास संपादन करूया. असा हा भक्ती मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम